100 वर्षांपूर्वी एक बीज रुजले, मातीच्या कुशीत ज्ञान मंदिर सजले. छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाले, किती पिढ्यांच्या स्वप्नांना या छायेने सांभाळले. काळ बदलला, ऋतू पालटले हजार, पाटी पेन्सिलचा प्रवास डिजिटल हा काळ. इतिहास बोलतोय, संस्कारांची गाथा, प्रत्येक भिंत सांगे कर्तृत्वाची कथा. तूच आमची माय, तूच आमची ज्ञानाची शिदोरी, अंधारातून प्रकाशाकडे तुझीच आहे वाटचाल खरी. आज भव्य समारंभ हा, शतकाच्या साक्षीचा, जुने स्नेहबंध जोडले, आनंद दाटला सर्वांचा. ढोल ताशांचा गजर दशदिशांना घुमतो, आज या अंगणात गर्व शाळेचा उमटतो. 100 वर्ष पूर्ण झाली, आता 2 शतकाची आस, तुझे नाव घेऊन घेऊ उंच भरारी खास, उंच भरारी खास. मी कुणाबद्दल बोलत आहे कळलंच असेल. आपली शाळा श्री शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळा अमरावती. आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या उत्तुंग कार्याच्या साक्षीने शताब्दी उत्सव साजरा करत आहोत. ही शाळा भाऊसाहेबांनी स्थापन केली, अगदी योग्य आहे, पण तिला 100 वर्षांचे अखंडत्व दिले ती इथे शिकवून गेलेल्या प्रत्येक शिक्षकांनी. 100 वर्ष पूर्ण झाली म्हणणं खूप सोपं आहे, पण या शताब्दीच्या काळात आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम सहजरित्या सांभाळणं खूप अवघड आहे. आणि मला असं वाटतं इथे असलेले प्रत्येक शिक्षक त्या यशाचे शिल्पकार आहेत. आजचा हा कार्यक्रम देखील त्यांच्याच अखंड परिश्रमामुळे होत आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंच त्यांच्या कर्तृत्वाला माझा विनम्र प्रणाम. सर्वप्रथम मी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते. एका क्षणासाठी कल्पना करा, एका छोट्याशा घागरीत संपूर्ण महासागर भरण्याचा प्रयत्न. भाऊसाहेबांच्या विशाल कार्याबद्दल केवळ 4 ते 5 मिनिटात बोलणं माझ्यासाठी तेवढंच मोठं आव्हान, पण तरी सुद्धा माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न. मित्रांनो, आज या मातीच्या कणाकणातून एक आवाज येतोय. तो आवाज शिक्षणासाठी घर गहाण ठेवणाऱ्या एका महामानवाचा आहे. तो आवाज शेतकऱ्यांच्या अश्रूंना पुसणाऱ्या एका नेतृत्वाचा आहे. तो आवाज दलित वंचितांना मंदिराचे दरवाजे उघडून देणाऱ्या एका समाज सुधारकाचा आहे. ते महामानव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत, आपले श्रद्धास्थान डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. भाऊसाहेबांनी पाहिलं, ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा पोर अंधारात जगतोय, त्याला शिक्षणासाठी शहरात जाता येत नाहीये. तेव्हा भाऊसाहेबांनी आपल्या डोक्यावरचा देशमुखी वतनाचा मुकुट बाजूला ठेवून भगीरथासारखे अविरत प्रयत्न केले. त्यांनी स्वतःची शेती, स्वतःचं घर गहाण ठेवून श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी जातीभेदासारख्या सामाजिक प्रथेला आव्हान देऊन श्रद्धानंद छात्रालयात सर्वांना एकत्र आणले. भाऊसाहेबांनी यत्नांवर विश्वास ठेवला म्हणून कवी अनिल म्हणतात, त्यांनी यत्नाला देव जाणला, पूजला. लहान लहान आरंभ करून महान संघटना उभी केली. तो डोंगर उपसत राहिला, डोंगर उपसत राहिला, डोंगर उपसत राहिला. होय, ते फक्त डोंगर उपसत राहिले आपल्यासाठी. 1928 मध्ये अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा दरवाजा अस्पृश्यांसाठी बंद होता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून भाऊसाहेबांनी सत्याग्रह केला आणि मंदिराचे दरवाजे उघडले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भाऊसाहेबांबद्दल म्हणाले होते, डॉक्टर पंजाबराव देशमुख हे लोककल्याणासाठी धन, दौलत, वैभव, सन्मान या सर्वांचा त्याग करणारे, स्वप्रयत्नातून एका नव्या युगाची निर्मिती करणारे युग निर्माता आहे. मग हे शब्द ऐकून माझ्या मनात प्रश्न उभा राहतो. ज्यांच्या कार्याला नेहरूंनी वंदन केलं, ज्यांनी शेतकऱ्याला देव मानलं, ज्यांनी शिक्षणासाठी स्वतःचं घर विकलं, ज्यांनी नेहरू आंबेडकरांच्या विचारांची मशाल विदर्भात तेवत ठेवली, असे भाऊसाहेब आजपर्यंत भारतरत्न या सर्वोच्च सन्मानापासून वंचित का? मी आज जाहीरपणे सांगते, सन्मान भाऊसाहेबांना मिळाला नाही ही शोकांतिका नाहीच. खरी शोकांतिका तर ही आहे की भाऊसाहेबांचे नाव न जोडल्यामुळे भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाचा मोठेपणा अपूर्ण राहिला. आज या शाळेच्या पवित्र भूमीवरून मी भाऊसाहेबांची एक विद्यार्थिनी तळमळीनं मागणी करते, ज्यांनी लाखो सामान्य लोकांना रत्न बनवलं, त्या युग निर्मात्याला भारतरत्न द्या. भाऊसाहेब, आम्ही तुमच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही. त्यांनी आपल्याला शिकवण दिली, ती म्हणजे उभ्या आयुष्यात कधीही कुणापुढेही वाकायचं नाही, गुलामगिरी स्वीकारायची नाही, अन्याय सहन करायचा नाही आणि शिक्षणाचं शस्त्र कधीही खाली ठेवायचं नाही. भाऊसाहेबांच्या विचारांची पताका आपण आकाशामध्ये उंच लहरवू आणि भाऊसाहेबांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करू, अशी या शाळेची विद्यार्थिनी म्हणून शाश्वती देते व भाऊसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद.